तुम्हाला माहिती आहे का, दर वर्षाच्या नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात जेव्हा आम्हा सगळ्यांना वेळ असतो, तेव्हा आम्ही दरवर्षी वेळ काढून इथे येतो आणि निसर्गाला कोणतीही हानी न पोहोचवता निसर्गाचा आस्वादही घेतो. धम्माल मस्ती मज्जा करतो. ते कसं? चला दाखवते. खूप थंडी पडली आहे, तर आज आम्ही पोपटी बनवणार आहोत थंडीसाठी खास. तर तुम्हाला बघायचे, चला दाखवते. तर पोपटीसाठी आम्ही घेतलेली आहेत केळीची पानं. या पानांचा मधला जाड देठ कापून घ्यायचा आणि मग पानांचे भाग करायचे. पोपटीसाठी आम्ही मॅरिनेट केलेलं चिकन घेतोय. तुरीच्या शेंगा, भुईमुगाच्या शेंगा, बटाट, तमालपत्र, अंडी. या सीझनमध्ये हे सगळं इझिली अवेलेबल असतं आणि शेतात फ्रेश तयार असतं. आता चिकन आपण केळ्याच्या पानांमध्ये बांधणार आहोत. तर चला हे चिकन आपण केळीच्या पानांमध्ये गुंडाळत आहोत आणि त्याला बांधणारही आहोत. या पलीकडे जाऊन पाहिलं तर केळीच्या पानामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीऑक्सिडंट घटक असतात. त्याचबरोबर हे इको फ्रेंडली सुद्धा. तर पोपटीसाठी आम्ही घेतलेलं आहे मातीचं मडकं आणि त्यामध्ये घालणार आहोत बांबुर्डीचा पाला आणि तमालपत्राची पानं आणि त्यासोबत खडे मीठ. बघा, हे सगळे रॉ इंग्रेडियंट्स आहेत. बांबुर्डीच्या पाल्यामुळे जंतू उत्सर्जन कमी होतं, स्पेशली नॉनव्हेज शिजवताना. त्याचबरोबर त्यामध्ये अँटीऑक्सिडंट घटकही असतात. गणेश हे टाका, तोपर्यंत हे बांधतो. मडकं घ्या तुमच्या इकडे भाऊजी. तेच मी सांगत होते. आम्ही यामध्ये तमालपत्राची झाडावरून काढलेली पानं वापरलेली आहेत. त्याचबरोबर बांबुर्डीचा पालाही वापरलेला आहे. ह्या 2 इंग्रेडियंट्समुळे अन्न पचायला मदत होते, पोटातली जळजळही कमी होते आणि त्याचबरोबर आपण वाफेवरती शिजवणार आहोत. कोणतंही तेल वापरणार नाही आहोत, तर वाफ धरायला ह्या पानांमुळे सोपं जातं. आडवं करा ते निलेश. हा छान मस्त बसलं. हळूहळू. ठीक आहे. आणि अंडी थोडा नाही करतो, 2-3 टाका. 2 तुकडे करून टाका. हा, नको, काळे होती ते तशी टाक. हे टाकतो आधी. थांबा, बटाटे लावा, साईडने लावा, मध्ये मध्ये हे लावतात. अंडी कुठे लावणार मग? तिकडे जागा आहे बघा बटाट्यानं खाली कोपऱ्यात. हा, अंडी पण त्या 2 इथे टाक मध्ये. बटाटे टाकले. किती झाले? आम्ही याच्यामध्ये नॉनव्हेज म्हणून चिकन आणि अंड्यांचा वापर केलाय. पण जर तुम्ही व्हेज असाल तर तुम्ही भाज्या, कंदमुळं, मका, शेंगा या सगळ्याचा वापर करूनही पोपटीचा मस्त आस्वाद घेऊ शकता. आणि प्रत्येक लेअरमध्ये बांबुर्डीची पानं भरभरून घाला आणि प्रत्येक लेअरमध्ये आम्ही खडे मीठ टाकतोय. सगळेच रॉ इंग्रेडियंट्स यूज करतोय, जेणेकरून जास्तीत जास्त नॅचरल फ्लेवर्स येतील. हे नको आता. प्रत्येक लेअरला मीठ घालायचं, त्याच्याशिवाय होत नाही, चव नाही लागत त्याला. पोपटीसाठी आपण खड्डा केलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण पोपटीचा माठ ठेवणार आहोत. तो हा खड्डा आहे. हा मोठा खड्डा, ह्याच्यामध्ये माठ ठेवणार आहोत. तर आता पोपटीचं माठ रेडी होतंय आणि त्याला आम्ही वरून पॅकिंग करतोय केळीच्या पानाने. भरलं कसं हे तर तुम्ही बघितलंच. तर चला बघू. हा आहे पोपटीचा माठ आणि ह्यामध्ये पोपटीचं सगळं मटेरियल भरून हा पॅक केलेला आहे. आता आपण पोपटी करायला पूर्ण सुरुवात करूया. तर चला. ऑर्डर ना तेव्हा बस झालं. माझी वाचा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा, मी देवाचा. देव बाहेर शोधू गेलो, देव बाहेर शोधू
उलटून होऊन दे. आता पोपटीच्या आजूबाजूला चांगला विस्तव झालेला आहे आणि आता 20-25 मिनिटं आम्ही ह्या विस्तवाखाली पोपटीचं साहित्य ठेवणार आहोत आणि त्यानंतर पोपटी रेडी होईल. यानंतर मी खाणार आहे सगळे. हॅपी बर्थडे. थँक्यू. तुझा नाहीये हसूचं झालंय. आता नाहीये पण आम्ही आज ह्याचं सेलिब्रेशन करत आहोत आणि ह्याचा बर्थडे झालेला आहे. बिलेटेड हॅपी बर्थडे. थँक्यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर हॅपी बर्थडे टू यू. अरे त्या केक निघतोय की नाही? आता 20-25 मिनिटं होऊन पोपटी रेडी झालेली असेल. चला बघूया. एवढं फुल भरलेलं होतं ते. हा बस काढ आता डायरेक्ट उचल. खालचं पकडायला कुठे गेलं ते? छान शिजल्याचा मस्त सुगंध दरवळतोय बाहेर. आता हे माठ डायरेक्ट उलट करायचं पानांवरती. तर चला बघूया काय होतंय, काय झालेलं आहे, किती शिजलंय. अंडी अंडी वाजतात कटकट. हसू नको. असं नको म्हणा जरा बघ मग माठ सरळ कर बघ. ते बांधलेलं आहे ते एका साईडला घे. त्याच्यात चिकन आहे ना. चिकन एका साईडला घे. चिकन दुसऱ्या साईडला टाक पंकज. इथे घे. इकडे घ्या. आता यानंतर बघा ते वास मस्त येते ना त्याच्या तमालपत्राचा. मला अजून टेस्टी झालं. टेस्टी झालं. आता तू करणार आहेस? मस्त चिकन शिजलेलं आहे. छान दाबल्या दाबल्या त्याचे तुकडे पण होतात. एवढे छान शिजले. मस्त मस्त टेस्ट पण छान आले. चिकन कोणी ह्याच्यात टाक. उलट न देता का? खूप सुंदर. ते हर्षला पाय दिला होता. पाय कोणी खाल्ले एवढे? अंडी पण छान शिजली आहेत आणि त्याचा वेगळा फ्लेवर पण येतोय. पण व्यवस्थित झाली. मग तुम्ही कधी प्लॅन करताय पोपटी? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.